बांगलादेशला गेल्या 13 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध एकहाती विजय मिळवता आला नव्हता. मात्र बांगलादेशने यंदाच्या पाकिस्तान दौऱ्यात इतिहास रचलाय. बांगलादेशने फक्त विजयच मिळवला नाही तर पाकिस्तानचा दोन्ही सामन्यात सुपडा साफ केला. बांगलादेशने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने मात करत पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. बांगलादेशचा पाकिस्तानमधील ही पहिली वहिली ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी ही मालिका विजयी ठरली आहे. स्कॉटलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20I मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. उभय संघातील पहिला सामना हा एडिनबर्ग येथील ग्रेंज क्रिकेट क्लबमध्ये खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांचा T20I वर्ल्ड कप नंतरचा हा पहिलाच सामना असणार आहे. मालिकेच्या अनेक दिवसांआधी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली होती. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे तर रिची बेरिंग्टन याच्याकडे स्कॉटलंडच्या धुरा सोपवण्यात आल्या. आगामी महिला T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केलाय. दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. वुमन्स IPL मध्ये गुजरात टायटन्स कडून खेळणाऱ्या लॉरा वॉल्डवर्ड ही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तसेच इतर खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप संघ जाहीर करणारी 7वी टीम ठरली आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत आणि ही स्पर्धा 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे माजी विकेटकीपर फलंदाज अजय रात्रा यांची BCCIच्या पुरुष निवड समितीत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजय रात्रा यांची सलील अंकोला यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. BCCIने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता अजय रात्रा हे BCCI निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासह आगामी मालिकांसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड करण्यात आपली भूमिका बजावताना दिसणार आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारतीय पॅरा ॲथलीटने 6 दिवसात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताने 20 पदकांचा टप्पा गाठून भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास घडवलाय. भारताच्या खात्यात आता एकूण 20 पदके आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस पूर्वी भारताने टोकियो 2020 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. टोकियो पॅरालिम्पिक मध्ये भारताने एकूण 19 पदके जिंकली होती. पण आता पॅरिसमध्ये पहिल्या 6 दिवसातच भारतीय पॅरा ॲथलीट्सने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडीत काढलाय. भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियाची जोडीदार अल्तिला सुतजियादी यांनी अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे बोपण्णाने कारकिर्दीमधील मिश्र दुहेरी गटातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलंय. पण आता उपांत्य फेरीत बोपण्णा सुतजियादी जोडीसमोर यजमान अमेरिकेच्या डोनाल्ड यंग आणि टेलर टाउन्सएंड जोडीचे आव्हान असणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सिनियर वेट लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या मनमाडमधील जय भवानी व्यायामशाळेच्या साहिल जाधव याने 73 किलो वजनी गटात 99 किलो स्नॅच, 132 किलो क्लीन जर्क असे 231 किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय युथ वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तर जयराज परदेशी याने 89 किलो वजनी गटात 127 किलो स्नॅच, 152 किलो क्लीन जर्क असे 279 किलो वजन उचलून राज्यस्तरीय ज्युनियर वेट लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. आणि तसेच अनिरुद्ध अडसुळे याने ही आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय युथ स्पर्धेत 80 किलो स्नॅच, 101 किलो क्लीन जर्क, 181 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावलंय. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामातील अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड स्टेडियमवर खेळवला जाईल. ICCने काल विजेतेपदाच्या सामन्यांची तारीख आणि ठिकाण जाहीर केले. 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आलाय. लंडनमधील लॉर्ड स्टेडियम प्रथमच WTC फायनलचे आयोजन करते. अंतिम सामना पॉइंट टेबल मधील टॉप 2 संघांमध्ये होईल. सध्या भारतीय संघ 68.52% गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया 62.50% दुसऱ्या स्थानावर आहे.